आज आपण बनवणार आहोत नवीन वर्षाची पारंपरिक पद्धतीची तूप साखरेची पोळी। हे करायला खूप सोपे आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते। सध्या थंडीचे दिवस चालू आहेत। थंडीच्या दिवसात गोड पदार्थ हा खूपच पौष्टिक असतो। तुम्ही हे लहान मुलांना बनवून देऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नवीन वर्षाच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा। आज आपण नवीन वर्षाची सुरुवात एका गोड पदार्थानं करणार आहोत, ते म्हणजे पारंपरिक साखरेची आणि तुपाची पोळी। तर त्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ। तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ घातल्यानंतर। थोडं थोडं पाणी करून आपल्याला जसं आपण चपातीला पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुमच्याकडे अगोदर जर पीठ मळलेलं असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही साखरेची पोळी बनवू शकता, पण माझ्याकडं अगोदरचं पीठ मळलेलं नाही, त्यामुळे मी हे पीठ मळून घेणार आहे। व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आपण जसं चपातीला पीठ मळतो त्या प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही आहे। आता लगेचच आपल्याला साखरेची पोळी बनवायला घ्यायची आहे। या पिठामधला एक मी गोळा घेतलेला आहे। आपण चपातीला जेवढं घेतो पीठ तेवढाच मी गोळा घेतलेला आहे पिठाचा। आता आपल्याला याची एक गोल पारी करायची आहे किंवा तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे। किंवा तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता। मी लाटून सुद्धा तुम्हाला दाखवते। तेवढाच परत एक मी गोळा घेतलेला आहे पिठाचा। आता हे आपल्याला कोरड्या पिठात बुडवून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही लाटायचं अशा प्रकारे। आता यावर आपल्याला घालायची साखर। 2 चमचे साखर घालायची आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे 2 चमचे साखर घातलेली आहे। आता यावर आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही साखर मिक्स करून घ्यायची आहे तुपात। तूप घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। अशा प्रकारे आता आपल्याला याचे एक उंडा बनवून घ्यायचा आहे साखर घातल्यानंतर। अशा प्रकारे सगळीकडून आपल्याला व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता आपल्याला हे कोरड्या पिठामध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे वरती। आता आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे। जास्त पातळ पण नाही लाटायची। हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे। अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे। जास्त आपल्याला पोळी पातळ नाही लाटायची। अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता सगळीकडे कडेपर्यंत आपली साखर गेलेली आहे पोळीमध्ये। आता तवासुद्धा आपला गरम झालेला आहे। लगेच आपल्याला हे पोळी भाजून घ्यायची आहे। तवासुद्धा थोडासा गरम झालेला आहे। जास्त बी कडकडीत तवा आपल्याला गरम करायचा नाही। यावर थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे। या ठिकाणी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता। आता आपल्याला हे पोळी तव्यावर घालून घ्यायची आहे। तर वरतून सुद्धा आपल्याला याला तूप लावून घ्यायचं आहे। आता आपण पलटी करून घेऊया पोळी। तर दोन्ही साईडकडून आपल्याला व्यवस्थित खरपूस भाजायची आहे पोळी। खायला अप्रतिम लागते। हा पदार्थ
खूप जुना आहे, पारंपरिक आहे. आमच्या लहानपणी आमच्या आई चपात्या किंवा पोळ्या करायची आणि शेवटी जरी पीठ राहिलं 2 पोळ्याचं तर आमच्या आईला आम्ही साखरेची पोळी कर असं सांगायचो. आमच्या आई साखरेची पोळी करून द्यायची, चवीला अप्रतिम लागायची ती पोळी. व्यवस्थित दोन्ही साईडकडून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. मस्त फुगलेले आहे, तुम्ही बघू शकता पोळी. आमच्या लहानपणीची हे खूप जुनी आठवण आहे. यापुढे पंचपक्वान्न सुद्धा आताचे फिके पडतात, एवढी छान लागायची ही पोळी. तुम्ही हे पोळी दुधाबरोबर, तुपाबरोबर किंवा असे सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही आतासुद्धा लहान मुलांना अशा प्रकारे पोळी बनवून देऊ शकता. झटपट ही पोळी करायला खूपच सोपे आहे. त्यांच्या टिफिनला किंवा मधल्या वेळेस खायलासुद्धा खूप छान लागते. अशी मस्त झालेली आपली पोळी तुम्ही बघू शकता. त्याचा कलरसुद्धा मस्त आलेला आहे. दोन्ही साईडनं अशी मस्त आपली पोळी भाजलेली आहे. तर आता आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आहे आपली पोळी. आता दुसरीसुद्धा आपण पोळी व्यवस्थित भाजून घेऊया. अशी मस्त झालेली आहे दुसरीसुद्धा पोळी. आता यालासुद्धा आपल्याला दोन्ही साईडकडून तूप लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता हे सुद्धा आपल्याला दोन्ही साईडकडून पोळी व्यवस्थित अशी गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. पारंपरिक पद्धतीची तूप साखरेची पोळी तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.